हेलो एंड गुड इवनिंग एवरीवन। बच्चा पार्टी लोग, स्नेहा, देन अक्षदा, मसीरा, ओम, स्नेहल, देन साक्षी दिंडे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, पूजा सौदागर, वैष्णवी पेरे. या व्हेरी वॉर्म गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आता हे स्नेहा स्नेहा कावळे, देन आशा काळे. आता आशा काळे नावाने टर्न ऑफ युअर फॅन. ओके. या साक्षात केला. आता नाही येते ना आवाज? ओके, ग्रेट. सो बच्चा पार्टी, मी काही होमवर्कला दिला होता, काही गोष्टी केल्या नाही. अक्षदा, होमवर्क नाही आला मला. होमवर्कचे न्यूमेरिकल्स पाठवले नाही तुम्ही लोकांनी. मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे, होमवर्क नाही केला नुकसान तुमचं आहे. ठीक आहे. प्रतीक्षा, होमवर्क नाही आला. स्नेहल वाघमारे, होमवर्कचे क्वेश्चन्स नाही पाठवले सॉल्व करून. पाटेकर, साबळे, सिद्धी लबडेने पाठवले. पूजा सौदागर, आले नाहीत क्वेश्चन्स. वैष्णवी पेरे, आले नाही. मसिरा, ॲबसेंट होते तुम्ही मागच्या आठवड्यात. देन स्नेहा कावळे, तुमचे पण नाही आलेत. असं नका करू रे बच्चा पार्टी लोक. ठीक आहे, नुकसान तुमचं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सो आजचा जो पार्ट आहे, एकच पार्ट राहिला ह्या चॅप्टरमध्ये. मग मी थर्मोडायनॅमिक्स नावाच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहे. तर मग आजचा जो चॅप्टर आहे काय, आता आपला म्हणजे आजचा जो टॉपिक आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये एकच पार्ट राहिला आहे आपला. अँड दॅट पार्ट इज रिलेटेड विथ लॅम्डा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणतात त्याला, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर सर्वांनी काय करायचं, पेज नंबर 101 वर या. पेज नंबर 101. सर्वांनी पेज नंबर 101 वर या. आलात का? 101. आणि ज्यांच्याकडे म्हणजे लाईक वैभव मतकर, त्यानंतर पूजा सौदागर, त्यानंतर मानसी वाघ, त्यानंतर सिद्धी शिंदे, तुमच्याकडे पेज नंबर पुढे मागे असू शकतं. ठीक आहे. सो तुम्ही काय करायचं, पेज नंबर 101 वर या. ज्यांच्याकडे आहे त्यांनी पेज नंबर 101 वर क्वेश्चन नंबर 63 बघा. आणि जर क्वेश्चन मिसमॅच असेल तर क्वेश्चन असा आहे बघा, अंडर द हेडिंग ऑफ सेक्शन 3.14 हा सेक्शन नंबर चालू आहे. आणि ह्या सेक्शनमध्ये स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन हे आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशन, तो बच्चा पार्टी ये पार्ट अपन को कवर करना है. ठीक आहे. तर सेक्शन 3.14 मध्ये स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन याच्यामध्ये आपण आहोत. तर तुम्हाला हा ग्राफ विचारला जातो. मला सांगा, इमिसिव्ह पॉवरचा तुम्ही ग्राफ बघितलाय बच्चा पार्टी? इमिसिव्ह पॉवर, ज्यालाच आपण रेडिएंट पॉवर म्हणतो. ठीक आहे. इमिसिव्ह पॉवर, त्यालाच तुम्ही काय म्हणतात, रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवरचा किंवा इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला सांगेल कुणी मला? इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवरचा फॉर्म्युला सांगेल का मला कोणी? Q/AT इज इक्वल्स टू, आपण काय लिहित असतो, हा, E इंटू सिग्मा इंटू टेम्परेचर रेस टू 4th पॉवर. आणि त्यातल्या त्यात जर ही ब्लॅक बॉडी असेल, काय असेल, ब्लॅक बॉडी, फॉर PBB परफेक्ट ब्लॅक बॉडी, ईची व्हॅल्यू काय असते, मग 1 घ्यावी लागते. त्याला कोएफिशियंट ऑफ इमिसिव्हिटी म्हणतो आपण. तर मग तुम्ही तो ग्राफ बघा. आता क्वेश्चन नंबर 63 वर जो ग्राफ दाखवलाय, सो मला तर असं दिसतंय इमिसिव्ह पॉवर ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे 4th पॉवर ऑफ, त्यालाच आपण ई बोलतो, ई. सो इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 4th पावर ऑफ टेम्परेचर. सो अगर टेम्परेचर बढ़ेगा तो इमिसिव्ह पॉवर भी बढ़ेगा, असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मग तुम्ही ग्राफ बघा आता त्या न्यूमेरिकल त्या क्वेश्चन मधला. तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की असे डोंगर काढलेत वेगवेगळे. मग डोंगर हे बघा, टेम्परेचर सगळ्यात जास्त असेल तर ह्या वाय ॲक्सिसवर तुम्ही प्लॉट केलंय इमिसिव्ह पॉवर. क्या प्लॉट किया है? इमिसिव्ह पॉवर. आणि एक्स ॲक्सिसवर तुम्ही प्लॉट केलंय वेव्हलेंथ. ठीक आहे. आता वेव्हलेंथ काय ते बघूयात पुढे जाऊन, ते विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. पण
इथून ज्यावेळेस वेवलेंथ सुरू होती, सॉरी टेम्परेचर सुरू होत आहे, तर तुम्ही पाहताल एकदम मोठा डोंगर आहे बघा, आहे का मोठा डोंगर, आणि तो मोठा डोंगर असा असा खाली छोटा झाला आहे लाईक दिस. ठीक आहे. बरं, त्या ठिकाणी जे असणारं टेम्परेचर आहे, हे बघा टेम्परेचर सगळ्यात जास्त, टेम्परेचर सगळ्यात जास्त तर इमिसिव्ह पॉवर पण सगळ्यात जास्त. या ठिकाणी काहीतरी टेम्परेचर लिहिलेलं आहे, किती लिहिलं आहे टेम्परेचर, 5500 केल्विन आहे का. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही, त्याच्यानंतर जो दुसरा डोंगर आहे आता थोडासा मध्ये, तर तो दुसरा डोंगर आणि त्याचा मॅक्सिमा थोडासा शिफ्ट झालेला आहे, शिफ्ट. ठीक आहे. आणि तो पण असा असा इकडे जाऊन कमी झालेला आहे लाईक दिस. ठीक आहे. असं डोंगर काढायचे. तर काय करायचं, हे बघा हा जो वेवलेंथ आहे, हे बघा हा जो त्याचा पीक आहे, हा पीक असं खाली घ्यायचा, आणि हा जो दुसरा आहे आता दुसरावाला, तर ह्याचा पीक, ह्याचा जो कॉन्स्टंट आहे तो पण असा इथं घ्यायचा. तर तुम्हाला काय जाणवतंय बघा बरं बच्चा पार्टी, आता ह्या सेकंडवाल्याचं टेम्परेचर थोडं कमी असेल, 5500चं किती केलं आता त्यांनी, 5000 केल्विन केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा पुढे जर जाताल तर 4000 केल्विन झालं आहे, दिसतंय, आणि मग 3000 लाईक वाईज. सो मला सांगायचं काय की इमिसिव्ह पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, आणि टेम्परेचर आणि वेवलेंथमध्ये इन्व्हर्स प्रोपोर्शन असतं. इन्व्हर्स म्हणजे काय, जर टेम्परेचर वाढलं, बघा टेम्परेचर जर वाढलं तर वेवलेंथ तुमची डिक्रीज होते. काय होते, डिक्रीज. हे बघा आता तुम्ही बघा, इथं टेम्परेचर किती होतं 5000, इथं किती आहे 5500 ह्या ठिकाणी. सो टेम्परेचर, वेवलेंथ इकडे वाढत चालते तसं पाहायला गेलं तर, है ना, वेवलेंथ इकडे वाढत चालते. तर इथं तर टेम्परेचर वाढलं आणि वेवलेंथ तिकडे गेली, आता तिकडे शिफ्ट झाली आहे, म्हणजे ह्या पॉईंटकडनं त्या पॉईंटकडे शिफ्ट झाली आहे. म्हणजे वेवलेंथ आणि टेम्परेचर नक्कीच मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असायला पाहिजे, हे मला सांगायचं आहे. अँड दॅट्स विन डिस्प्लेसमेंट लॉ, बच्चा पार्टी लॉ. तर आपण त्याच्याकडे जाऊयात, त्या पार्टकडे, विन्स डिस्प्लेसमेंट लॉकडे. मला इथं ते समजून सांगायचं आहे. तर क्वेश्चन नंबर 65 बघा. एवरीवन लुक ॲट क्वेश्चन नंबर 65. क्या दिया है क्वेश्चन नंबर 65, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. क्वेश्चन नंबर 65 विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, इधर लिखता हूँ मैं. क्वेश्चन नंबर 65 विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. स्पेलिंग बघा, WIENS डिस्प्लेसमेंट लॉ, विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ज्यांच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन पुढे मागे असेल त्यांनी हे सर्च करू शकता. द वेवलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम. ज्या ठिकाणी वेवलेंथ मॅक्सिमम असेल बॉडीची, त्या ठिकाणची वेवलेंथ ही टेम्परेचरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते. ठीक आहे. हे बघा, अशी वेवलेंथ बॉडीची ज्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर काय आहे, मॅक्सिमम. बघा आता हे बघा, ह्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम आहे, ह्या डोंगराची इथं मॅक्सिमम, ह्या डोंगराची पण ह्या पॉईंटला मॅक्सिमम, बरोबर. सो मी असं म्हणतो, सपोज ई मॅक्स, ठीक आहे, इन फर्स्ट केस, ई मॅक्स इन सेकंड केस. सो द वेवलेंथ, अशी वेवलेंथ ज्या ठिकाणी बॉडीची इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त असेल, ठीक आहे, आणि कुठली बॉडी ही, ब्लॅक बॉडी. अशी वेवलेंथ ज्या ठिकाणी बॉडीची वेवलेंथ सगळ्यात जास्त असेल, मी इथं लिहितो, वाटलं स्टेटमेंट लिहितो, ठीक आहे तुमच्यासाठी, मग कारण न्यूमेरिकल सोडवायचे आपल्याला. द वेवलेंथ, बघा अशी वेवलेंथ, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर कोण प्लॉट केलं आपण, वेवलेंथ. द वेवलेंथ, अशी वेवलेंथ की ज्या ठिकाणी, फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी, इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम. ती काय म्हणताय ते, मॅक्सिमम. इज वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू absolute temperature of the body, absolute temperature of black body, ऐसा दिया है अपन को. ठीक है. तो बच्चा पार्टी, दिस इज व्हेरी सिंपल, स्ट्रेट फॉरवर्ड स्टेटमेंट. मग अशी वेवलेंथ ज्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम असेल, त्या ठिकाणची वेवलेंथ आणि टेम्परेचर एकमेकांना कसं असतं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनली. मग मॅथमॅटिकली ते असं लिहितात, हे बघा मॅथमॅटिकल इक्वेशन लिहितो, तो ये ऐसा लिखा जाता है, लैम्डा मैक्सिमम इज इन्वर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऑफ द बॉडी.
मग ह्याला ही डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी हटवतात. लॅम्डा मॅक्स इज इक्वल्स टू ऐसा लिखते हैं बी अपॉन कैपिटल टी. सो व्हाट इज बी? बी क्या है फिर? और ये टी मल्टीप्लाई कर लो, लैम्डा मैक्स मल्टीप्लाइड बाय टी इज इक्वल्स टू बी. मग हा बी काय? वेअर बी इज, आणि बीचं युनिट वगैरे सगळं काढूयात आपण. वेअर बी इज इक्वल्स टू विन्स कॉन्स्टंट म्हणतात त्याला, विन्स कांस्टेंट. एंड उसका वैल्यू देखो क्या है विन्स कांस्टेंट का, बी का. तो विन्स कांस्टेंट का वैल्यू है आपको 2.897 इंटू 10⁻³ युनिट सांगेल का रे मला कुणी? हे बघा बीची व्हॅल्यू काढली इथं आता 2.897. वेवलेंथ म्हणजे लेंथ आली, डिस्टन्स आलं, डिस्टन्स युनिट काय असतं? मीटर. आणि टेम्परेचर का युनिट क्या होता है? केल्विन. मीटर केल्विन. यस, झालं युनिट. सोपं आहे ना, स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना. विन्स कॉन्स्टंट समजतोय का? ओके वैष्णवी, व्हेरी गुड व्हेरी गुड. सो व्यंकटेश, वैष्णवी, वैभव, लॉजिक समजतंय का? सोपं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. हॅपी टू सी की तुम्हाला या गोष्टी समजत आहेत. व्यंकटेश, वैष्णवी, वैभव. आणि एवढाच हा शेवटचा पार्ट आहे. आता तन्वी तोरडमल, पूजा सौदागर, सिद्धी लबडे, सार्थक पाटेकर, साक्षी साबळे, साक्षी दिंडे, स्नेहल वाघमारे, प्रतीक्षा गुंजा, स्नेहा गर्दे, ओम पालवे, मसिरा शेख, मानसी वाघ, सिद्धी शिंदे, अक्षदा निपुंगे, गणेश दगडे, स्नेहा उदावन, अनुष्का दोंदे, अमृता भवार, स्नेहा कावळे आणि आशा काळे. आशा काळे नावाने कोण जॉईन आहेत आज? काय नाव आहे तुमचं? हॅलो, ओके, एम आय ऑडिबल? बरं ठीक आहे. हां, मला आवाज नाही आला तुमचा, म्हटलं या. काळे मधु मंजिरी. मंजिरी, ओके मंजिरी, ठीक आहे. वेलकम वेलकम टू द फिजिक्स सेशन अँड बच्चा पार्टी. मग आता हे बघा आपल्याला विन्स कॉन्स्टंट मिळाला आहे. विन्स कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे बीची 2.897, काही बुकमध्ये डायरेक्ट त्याला 2.9 पण घेतात. आणि ह्या व्हॅल्यू ज्या आल्या आहेत आता ह्या प्रॅक्टिकल व्हॅल्यू असतात. तर मग लक्षात घ्या, म्हणजे काही न्यूमेरिकल सोडू आपण, त्याच्यानंतर तुम्हाला लॉजिक लक्षात येईल की बाबा मला काय सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर असं आपण ट्रीट करूयात. एका ठिकाणी आता असं दिलं आहे वेवलेंथ अँड टेम्परेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर आपण त्याच्याकडे जाऊयात, वेवलेंथ आणि टेम्परेचरकडे. ते म्हणतायत आपल्याला कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा मॅक्स. क्वेश्चन नंबर 66 आहे. ज्यांच्याकडे बुक आहे त्यांच्यासाठी सांगतोय. क्वेश्चन नंबर 66. हां, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा मॅक्स. लॅम्डा मॅक्स कॅल्क्युलेट करा. Assuming that the surface temperature of the sun is 5800 Kelvin, B is equals to 2.897 into 10⁻³ meter Kelvin. In which part of the electromagnetic spectrum does this value lie? ठीक आहे, आता ते बघूया पुढे जाऊ. टेम्परेचर ऑफ सन दिलंय, वेवलेंथ विचारली आहे. मला सांगा फॉर्म्युला काय आपला, कसं आहे रिलेशन? वी हॅव लॅम्डा मॅक्स इज इक्वल टू, अपन क्या लिखते रे बाबा? बी अपॉन कैपिटल टी. एंड व्हाट इज बी? दैट इज विन्स कांस्टेंट. विन्स कांस्टेंट है, हा ठीक है. मग विन्स कांस्टेंट, बच्चा पार्टी लोग विन्स कांस्टेंटची व्हॅल्यू दिली आहे, टेम्परेचर ऑफ सन दिलाय. सो आई कैन सी दैट बी इज लाइक 2.897. यहाँ पे लिखता हूँ वैल्यू 2.897 इंटू 10⁻³ होल डिवाइडेड बाय टेम्परेचर ऑफ द सन इज 5800 केल्विन, लॅम्डा मॅक्स. ओके, सो अप्रॉक्सिमेटली याला 2.9 लिहून टाकू का? मग हे बघ राऊंड ऑफ करतो मी इथं. का बरं माहिती आहे का? मला असं दिसतंय की खाली 58 आहे आणि वरती मला 29 दिसतोय. मग 29 दुने 58 डायरेक्टली लिहू शकतो. हे बघा 2.9 अप्रोक्सीमेट किया, उसको ऐड किया इंटू 10⁻³ होल डिवाइडेड बाय 58 है, 58. तो 58 को कॅन आय राईट इट इन दिस फॅशन 5.8 आणि त्याचा डेसिमल शिफ्ट करून घेतो 10⁻+3 ने. हे बघा 5800 होता, मग 29 एक 29, 29 दुने 58 आणि 10⁻³ वरती गेला. इथं कोण शिल्लक राहिला आहे? 1/2 इंटू 10⁻⁻6. वेवलेंथ है बच्चा पार्टी लैम्डा मैक्स 1/2 मतलब 0.5 आया, बराबर. 0.5 इंटू 10⁻⁻6 आणि वेवलेंथ युनिट असतं मीटर. शक्यतो वेवलेंथच्या ज्या व्हॅल्यू असतात बच्चा पार्टी लोक त्या
याच्यात घेतात, अँगस्ट्रॉंगमध्ये घेतात. मग 1 अँगस्ट्रॉंग म्हणजे काय असतं, ही प्रॅक्टिकल व्हॅल्यू आली लाईटची, वेवलेंथची प्रैक्टिकल वैल्यू, ठीक है। और 1 एंगस्ट्रॉन्ग इज इक्वल टू लिखा जाता है 1 × 10⁻⁻10 मीटर, ठीक है। सो 0.5 डेसिमल शिफ्ट करून घ्या, 5000 बघा कितीने शिफ्ट केला, इथं होता डेसिमल, इथे एक पोजीशन, 1 पोजीशन, सेकेंड पोजीशन, थर्ड पोजीशन, फोर्थ पोजीशन और यहाँ पे लेके आ गया। सो 4 पॉइंट ने शिफ्ट केला, राईटला शिफ्ट केला म्हणून 10⁻⁻4 × 10⁻6 दोनों का मिला के कितना बना, फिर 5000.0 × 10⁻10 मीटर, आणि त्यालाच काय म्हणणार मग आपण, 5000.0 अँगस्ट्रॉंग। बच्चा पार्टी कॅल्क्युलेशन समजलं का? हे बघा 10⁻10 मीटरला रिप्लेस करून टाकलं, नुसते थम्सअप करायचे नाहीत। मंजिरी, स्नेहा, अमृता, अनुष्का, अंजली येवले लेट जॉईन झाले, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले लेट जॉईन झाले, दगडे, अक्षता निपुंगे, गणेश दगडे, सिद्धी शिंदे, मानसी वाघ, मसिरा शेख, ओम पालवे। ओम समजले का कॅल्क्युलेशन? सर हा बोला। 1/2 × 10⁻6 पासून परत सांगा ना। 1/2 म्हणल्यानंतर इथं आता 0.5 आला ना, हाफ म्हणजे किती, 0.5, आणि 0.5 × 10⁻6 आहे। डेसिमल शिफ्ट करायचा राईट साईडला फक्त, मला डेसिमल इथं होतं ना, 0.5000 याला शिफ्ट केलं ना आपण, किती पोझिशनने शिफ्ट केला, इकडे राईटला घेऊन गेलो, किती पोझिशनने गेलो, 1 2 3 4, राईट साईड शिफ्ट इज 10⁻4, कळलं का आता? आणि आधीचा -6, हे का केलं, कारण वेवलेंथ आहे, वेवलेंथचं प्रॅक्टिकल युनिट हे अँगस्ट्रॉंगमध्ये असतं, अँगस्ट्रॉंग। 1 अँगस्ट्रॉंग इज इक्वल टू 1 × 10⁻10 मीटर, मग -4 -6 -10 झालं, उत्तर आलं 5000 अँगस्ट्रॉंग। लॉजिक समझ में आया? यस सर। या ओके देन। सो नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर आपको दिया है 67 मध्ये काय दिलंय, हां। सो क्वेश्चन नंबर 67, फाइंड द टेम्परेचर ऑफ ए ब्लॅक बॉडी। ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर फाइंड आउट करा, इथं दिलंय हे बघा, फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लैक बॉडी, ब्लैक बॉडी का टेम्परेचर फाइंड आउट करो बोल रहे हैं अपन को, टेम्परेचर ऑफ ब्लैक बॉडी। इफ इट्स स्पेक्ट्रम हैज ए पीक ॲट, कुठं कुठं आहे बघा पीक त्यांचा, तर पहिला लॅम्बडा मॅक्स इज इक्वल्स टू 700 नॅनोमीटर, दुसरा केसमध्ये लॅम्बडा मॅक्स इज ॲट 3 सेंटीमीटर, तीसरा लॅम्बडा मॅक्स इज ॲट 3 मीटर। सो आणि विन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू घ्या, बीची व्हॅल्यू त्यांनी सांगितले 2.897 × 10⁻³ मीटर केल्विन। सो विच इज वी कॅन राईट डाऊन इट ॲज 2.9 × 10⁻³ मीटर केल्विन। आपण कर लेते हे, ठीक आहे का, तर गोष्टी सोप्या होतात ना राऊंड ऑफ केल्यानंतर, तर 2.9 यू आर अलाउड टू डू सो। आता इथं बघा पहिल्या केसमध्ये वेवलेंथ किती दिली, टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे, प्रत्येक केसमध्ये टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे, वेवलेंथ दिली, पहिल्या केसमध्ये वेवलेंथ दिली आहे 700 नॅनोमीटर, 700 नैनोमीटर का मतलब 700 × 10⁻⁹ मीटर, बच्चा पार्टी। यहाँ पे 3 सेंटीमीटर, 3 × 10⁻² मीटर, ये 3 मीटर, ये तो ऐसा यूनिट में है ही, ठीक है। सो मग पहिल्या केसमध्ये पहिलं न्यूमेरिकल सांगा, लैम्बडा मैक्स इज इक्वल्स टू क्या लिखोगे आप, P/T। तो टेम्परेचर फाइंड आउट करना है, T उधर चला गया, लैम्बडा मैक्स इधर आ गया, B/ क्या, लैम्बडा मैक्स, B का वैल्यू कितना है 2.9 × 10⁻³ आपण घेऊन टाकली, होल डिवाइडेड बाय लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू किती आहे, वेवलेंथची व्हॅल्यू 700 नॅनोमीटर, 700 × 10⁻⁹ लिखा था। तो यू कैन राइट डाउन इट इन दिस फैशन, देखो बच्चा पार्टी 29 × 10⁻⁴ वरती असं केलं, डेसिमल शिफ्ट करून टाकला, 29 × 10⁻⁴, आणि नीचे 700 है ना, इसको ऐसा लिखा 7 × 10⁻+2 × 10⁻⁹, कळलं,
मग आता 29ला 7ने भाग देणं जास्त सोपं आहे आणि हे 10चे पॉवर घेऊन टाका बाजूला सगळे. अरे लॉजिक समजलं का? सिंपल आहे का कॅल्क्युलेशन? बच्चा पार्टी चीजें क्लियर यहाँ अब तक? मंजिरी Yes, sir. मंजिरी, अमृता, स्नेहा, अंजली येवले, दोंदे, अनुष्का दोंदे, स्नेहा उतावन, साक्षी गिरवले, गणेश दगडे, अक्षता निपुंगे, सिद्धी शिंदे. सिद्धी कॅल्क्युलेशन चुकलेत. होमवर्क जो पाठवलाय तो तुला पाठवलंय मी रिप्लाय. मसिदा, ओम, ओम समजतंय का? हो सर. यस ओके ठीक है चलेगा. तो नेक्स्ट बोलो मुझे कैलकुलेशन का जो पार्ट था अपन का वो आगे बताओ चलो. हाँ त्यानंतर आदिती शेलार, प्रेम गाडेकर, प्रेम निमसे, राणी गीते, सागर, देन स्नेहा खोसे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, पूजा सौदागर, तन्वी तोरडमल, वैभव मतकर, वैष्णव पेरे, व्यंकटेश पवार. ओके लेट जॉईन नका करू रे बच्चा पार्टी. सांगितलं ना तुम्हाला की हे बघा मी लेट जॉईन झालं तर इट्स ओके, पण तुम्ही लोकांनी लेट जॉईन करून उपयोग नाही. कारण मी लेट मीटिंग सुरू केली तर तुमचं नुकसान नाही, पण तुम्ही जर वेळेवर जॉईन नाही आला तर नुकसान तुमचं आहे. लाईव्ह सेशन तुम्हाला मिळणार नाही. ओके सो टेम्परेचर निकाल रहे हो. +2 -9 कितना बन गया? और 29ला 7ने भाग द्या. दिलाय का कुणी? किती आलं सांगा? 4.14. 4 किती? 14. 4.14 14. Yes. ओके आणि इथं 10चा पॉवर सांग. +2 -9 -7 बरोबर. Yes. हा, -7. -7 वरती गेला सपोज. +7. हा +7 आणि +7 आणि -4 किती उरलं इथं? 10 to the power +3 आणि मग हे बनेल 4140 केल्विन. हा इथला डेसिमल शिफ्ट करून टाकला तुम्ही. कळलं? पुस्तकवाल्यांचं किती आलं आन्सर? पुस्तकवाल्यांचं उत्तर सांगा कोणाकडे पुस्तक असेल तर. 4138 Kelvin. 4138. तन्वी तोरडमलने सांगितलं 4138 आणि माझं किती आलं? 4140. अरे 4000 टेम्परेचर आहे, 4000 केल्विन. त्याच्यामध्ये 2 केल्विन माझं फक्त वाढलंय. म्हणून कोणाला काही त्रास आहे का? कोणाला काही त्रास असेल तर सांगा. पण मी कॅल्क्युलेशन सोपे केलेत का? आणि कॅल्क्युलेशन सोपे कसे केलेत मी बघा. मी काय सांगितलं तुम्हाला की ही जी व्हॅल्यू होती कुणाची बीची व्हॅल्यू काय दिली होती त्यांनी 2.897 × 10 to the power -3. मी राऊंड ऑफ केली फक्त इथं राऊंड ऑफ केली. आता हा जो डिजिट आहे डिजिट टू बी राऊंडेड ऑफ 9 होता विच इज ग्रेटर दॅन 5. सो दॅट्स वाय आय हॅव ॲडेड +1 टू द प्रिव्हियस डिजिट विच इज 2.9 × 10 to the power -3. काही फरक पडत नाही. फिजिक्समध्ये हे न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन चालतात. नाही तर तुम्ही म्हणता सर व्हॅल्यू मॅच नाही झाली, चुकलंय तुमचं. ते 10वीपर्यंत तुमच्या मास्तर लोकांनी तसं शिकवलंय तुम्हाला. ठीक आहे. इथं बाबा हो प्रत्येकाची व्हॅल्यू वेगवेगळी आहे. लाईक म्हणजे विन्स कॉन्स्टंट घ्यायचा आहे, घडीत तुम्हाला ॲव्होगाड्रोज नंबर घ्यायचा आहे, घडीत तुम्हाला स्टीफन कॉन्स्टंट घ्यायचा आहे, घडीत तुम्हाला गॅस कॉन्स्टंट घ्यायचा आहे, घडीत तुम्हाला केव्ही घ्यायचा आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. काय काय करणार आहे तुम्ही? आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं एखाद दुसरं डिजिट तुम्ही कमी जास्त करणार आहात. सो त्याच्यामुळे जे करतोय आपण ते मेन्शन करायचं. सो विच आय हॅव मेन्शन हिअर. ठीक आहे. सो कॅल्क्युलेशन पार्ट समजला? सोपा आहे का मग? ओके ओके बच्चा पार्टी गुड. सो सिमिलरली वुड यू कैन यू गो फॉर द नेक्स्ट. नेक्स्ट क्या है? सेकेंड केस में कितना दिया था आपको? वेवलेंथ कितना दिया था सेकेंड केस मध्ये? 3 centimeter. हाँ 3 सेंटीमीटर. सो टेम्परेचर इन सेकेंड केस अपन घेऊया. दिस इज B/T फॉर्मूला. जो लोग लेट ज्वाइन हुए उनको बता दो. विंस डिस्प्लेसमेंट फॉर्मूला इज वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर और प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय B. सो मग T2 आपला तिकडे चालला गेला. टेम्परेचर काढायचं आहे B/λ मैक्स इन सेकेंड केस. मग लैम्डा मैक्स इन सेकेंड केस है आपको 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर ये B लिख दो. B का वैल्यू डायरेक्ट लिखा भी 2.9 × 10 to the power -3 डिवाइडेड बाय लैम्डा मैक्स इज
3 सेंटीमीटर था ना, 3 इंटू 10 टू द पावर Yes. -2। हाँ, इसको 2.9 को 29 बनाओ, ऊपर क्या बनेगा 29 इंटू 10 टू द पावर -4 होल डिवाइडेड बाय 3 इंटू 10 टू द पावर -2 -2 -4 कट हो गया 29/3 कितना बन गया, डिवाइड करा 29 ला 3 ने। हे बघा ह्युमन ब्रेन आहे आपला, जे सोपं आहे आपल्यासाठी ते करायचं। त्यांनी भले किती डेसिमल पॉईंट देऊ देत, पण आपण त्यांच्यापेक्षा वरचढ आहेत, ठीक है। बोलो कितना आया, 3 9 जा 27, ओके फाइन। हाँ 2 आया, तो डेसिमल फिर से डेसिमल आया, 0 आया, 3 6 जा 18 बराबर, ओके फिर से 2 आया, तो रिकरिंग है 3 6 का बराबर। सो 9.66 9.66, सो यू कैन कीप इट एज 9.66 एंड ऊपर 10 टू द पावर -2 बचा है। सो दिस इज टेम्परेचर इन सेकेंड केस। तो सेकेंड केस का टेम्परेचर कितना आया, 0.0966 केल्विन। 6. पुस्तकवाल्यांचं किती आहे आन्सर, तेच आहे सर. और तेच आहे, कसं काय घडत त्यांचं ते चाललं बघा। बघा मी 2.9 घेऊन पण तेवढं झालं। सो सांगण्याचा उद्देश काय, हां बस बस बस, टाळ्या वेळेवर वाजायची काही गरज नाही। सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही कॅल्क्युलेशन्स असे स्पीडमध्ये करू शकता। परीक्षावाले परीक्षा घेताय म्हणजे ते तुमचं नॉलेज आणि स्किल टेस्ट करत असतात, मग ते नॉलेज आणि स्किलमध्ये आपल्याला पुढे निघून जायचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे। बरं आता यांचे आहे ना काही रिजन ठरलेले असतात बरं का, व्हिजिबल, मायक्रोवेव्ह, शॉर्ट रिजन। मग त्याच्यासाठी 11वीमध्ये आम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम नावाचा एक चॅप्टर शिकलो होतो, तर त्याच्यामध्ये एक हा दिलेला आहे, स्पेक्ट्रम दिलेला आहे, स्पेक्ट्रम। तर स्पेक्ट्रमच्या काही व्हॅल्यूज आहेत तिथं, पण मी तो स्पेक्ट्रम तुम्हाला ग्रुपवर शेअर करेल, त्याच्यातून पाहून तुम्ही त्या व्हॅल्यूज मेन्शन करायच्या, ठीक आहे। आता आपण काय करणार आहे, पेज नंबर सर्वांनी 110 वर या। 110 वर या। हा आलात का, 110 वर क्वेश्चन नंबर 17 बघा। क्वेश्चन नंबर 17, फॉर ए परफेक्टली ब्लैक बॉडी। बच्चा पार्टी आज अपना चॅप्टर खत्म हो रहा है, मला लय आनंद होतोय, आज शेवटचा पार्ट आहे, तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं शेवटचा पार्ट आहे आज। तर क्वेश्चन नंबर 17 बघा काय दिलंय, फॉर ए परफेक्ट ब्लैक बॉडी PBB, ठीक है, उन्होंने मेंशन किया है एट टेम्परेचर ऑफ 4000 केल्विन, 4000 केल्विन एवढ्या टेम्परेचरला लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा असं ते म्हणतायत। सो बीची व्हॅल्यू पण दिली त्यांनी, 2.897 इंटू 10 टू द पावर -3 मीटर केल्विन। त्यांनी किती देऊ द्या हो, आपण डायरेक्ट अप्रॉक्सिमेटली लिहून टाकायचं, 2.9 इंटू 10 टू द पावर -3 मीटर केल्विन। यस, तो बचाओ बच्चा पार्टी बोलो, वी हैव लैम्बडा मैक्स इज इक्वल्स टू क्या लिखते रहे अपन, B/T। बीची व्हॅल्यू आहे 2.9 इंटू 10 टू द पावर -3, टेम्परेचर का व्हॅल्यू भी आहे, केल्विन में आधी आहे का बघा 4000। बघा मी काय करणार मग सांगा बरं, तुम्ही सांगा आता, तुम्ही जर माझं टेक्निक समजलं असाल तर तुम्ही सांगताल वाघ सर काय करायला हवं। 4 into 10⁻³ व्हेरी गुड, आणि वरती तन्वी वरती पुढे सर 2.9 च्या ऐवजी काय करू, 29 into 10⁻⁴. व्हेरी गुड प्रतीक्षा, 29 इंटू 10 टू द पावर -4 आणि खाली 4 इंटू 10 टू द पावर +3। आता 29 ला 4 ने भाग देणं जास्त सोपं आहे, अरे हो की नाही, Yes. यस। आणि हा +3 वरती गेला, करा मग सांगा उत्तर, जमून जाईल तुम्हाला। अरे हे बघा काय नाही, तिथे आहे ना खेळायचं त्याच्याबरोबर फक्त, आणि तुम्हाला सांगतो काय म्हणतो की हे डेसिमल पॉईंट हटवायचे बिंदास, आणि बिंदास अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे। तुम्हाला सांगतो कधीच तुमचे आन्सर चुकणार नाही, म्हणजे पॉईंट सुद्धा चुकणार नाही, आणि आपल्याला तर तेच करायचं आहे, आपल्याला तेच हवंय की कॅल्क्युलेशन 7.25 into 10⁻⁻1 10 टू द पावर -7 बरोबर, हां लॅम्बडा मॅक्स। मग आता हा झाला लॅम्बडा मॅक्स, आपण याला हे करूयात काय म्हणताला
डेसिमल पॉईंटला शिफ्ट करूया. 7.25. सर हां, तिथे -7 येईल का -1 येईल? आता हा +3 होता ना खाली, पूजा. 10⁻+3 हो होता, वरती गेला. येस येस सॉरी. हा, -3 -4. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, हे बघा, वेवलेंथ आहे ना, वेवलेंथ. होईल सर. काय म्हटले? मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. हा, मोठ्या संख्येचं चिन्ह येईन आदित्य, बरोबर. पण हे सांगण्याचा उद्देश काय, हा -3 वरती गेला, +3 होता ना, हा -3 आला, तर इथं काय होतं मग, तुमचे 2 नंबर असे आले असते ना, -4 आणि 10⁻³ दोघांचा बेस सेम आहे. इंडायसेसची काय होणार, ॲडिशन. -4 -3 कितना बनेगा, -7. ठीक आहे, -7. आई बात समजणे. आणि एक लक्षात ठेवायचा, वेवलेंथ आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं, वेवलेंथचं प्रॅक्टिकल युनिट काय असतं? वेवलेंथचं प्रॅक्टिकल युनिट काय असतं पूजा? काय मीटर. असतं? आता Angstrom. आता सांगितलं ना, अँगस्ट्रॉन. नाही. हां, ठीक आहे, अँगस्ट्रॉन. मग अँगस्ट्रॉंग जे, तर अँगस्ट्रॉन म्हणजे 1 अँगस्ट्रॉंग म्हणजे असतो 1 × 10⁻−10 मीटर. मग उत्तर आहे ना हमेशा त्याच्या जवळपासच यायला पाहिजे. मग आता माझं आलंय 7.25 × 10⁻−7. आणि वेवलेंथ है, वेवलेंथ का यूनिट क्या आएगा, मीटर. मीटर. हाँ, फिर इसका डेसिमल शिफ्ट करना पड़ेगा 3 डिजिट से राइट साइड, तो ये बनेगा 7250.0. बराबर की नाही? बघा, इथं होतं ना Yes. डेसिमल, इथं कुठं 7.1 ने शिफ्ट केला उजव्या बाजूला, 1 2 3 आला की इथं. मग 3 Yes. उजव्या बाजूला आला म्हणजे 10⁻−3 आधीचा 10⁻7 मीटर. किती झाला आता? 10 to the power. 7.50 × 10⁻−10 मीटर. बराबर. Yes. हा, आणि मग आता 7250 ह्या 10⁻−10 च्या ऐवजी काय लिहिली त्याला, अँगस्ट्रॉंग. ठीक है, लैम्ब्डा मैक्स. यही बात समझ में बच्चा पार्टी लोग बोलो. Yes, sir. या ओके. सो हमेशा लक्षात ठेवायचं की वेवलेंथचं प्रॅक्टिकल युनिट हे अँगस्ट्रॉंग असतं, म्हणून इथलं आन्सर अँगस्ट्रॉंगमध्येच यायला हवं. ठीक आहे. सो मग आता मी अपेक्षित करतो की तुम्ही लोकांनी पुढचे 2 गणितं होमवर्क म्हणून सोडवायचे. क्वेश्चन नंबर 18, क्वेश्चन नंबर 19. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 18 अँड क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय दिले ते लिहून घेतो मी इथं. तर तिथंही पण ते म्हणतायत लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा फॉर ए स्टार विथ सरफेस टेम्परेचर ऑफ, टेम्परेचर दिया है स्टार का 6500 केल्विन. इधर क्वेश्चन नंबर 19 में क्या पूछा है, फाइंड द टेम्परेचर फाइंड आउट करायला सांगितलंय. लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू दिली आहे 500 नॅनोमीटर. येईल करता बच्चा पार्टी. हे बघा, फॉर्म्युला तोच आहे. बीची व्हॅल्यू तोंडपाठ झाली पाहिजे. आता त्यांनी नाही दिली तरी तुम्हाला आली पाहिजे. 2.9 × 10⁻³ मीटर केल्विन. Meter Kelvin. इथं पण बीची व्हॅल्यू 2.9 × 10⁻³ मीटर केल्विन. बरं, हे नॅनोमीटरचं कन्वर्जन सांगून ठेवा, इथं लिहून घेतो. मग नॅनोमीटर कोई बताएगा मुझे? नैनोमीटर का कन्वर्जन मीटर में बोलो. 10⁻⁹. 10⁻⁻. यस, करेक्ट. सो 10⁻⁻9 हे करून घ्या. 500 × 10⁻⁹. ठीक आहे, मीटर. आणि इथं तर 6500 केल्विन. आता हे आहेच आहे, तुम्हाला माहिती आहे आता हे कसं करायचं. मी शिकवलं, आता तीच स्टेप फॉलो करायची. मंजिरी, आदित्य शिंदे, स्नेहा कावळे, अमृता भवार, अंजली येवले, अनुष्का दोंदे, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, गणेश दगडे, गणेश निपुंगे, अक्षदा निपुंगे, सिद्धी शिंदे, मानसी वाघ, मसिरा शेख, ओम पालवे, स्नेहा गर्दे, प्रतीक्षा गुंजाळ, प्रेम गाडेकर, अदिती शेला, राणी गीते, स्नेहा खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी साबळे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, श्रावणी सुपेकर, पूजा सौदागर, तन्वी तोरडमाल, वैभव मतकर, वैष्णवी पेरे आणि व्यंकटेश पवार. यस, ओके बच्चा पार्टी लोग. ठीक है, फिर चलो लग जाओ काम को. ते तुम्ही होमवर्क म्हणून करणार आहात. ओके. सो मी आता दोन्हींचे त्या टाईपचे न्यूमेरिकल कवर केलेत. आणि इवन यू कॅन ऑल्सो गो फॉर वन मोर होमवर्क
एंड दैट होमवर्क है 2 स्टार इमिट मैक्सिमम रेडिएशन दिया है. 2 स्टार्स इमिट मैक्सिमम रेडिएशन एट वेवलेंथ, रेशो ऑफ देअर टेम्परेचर विचारलं आहे. ठीक आहे. तर MCQ सेक्शनमध्ये इथंच लिहून देतो. MCQ सेक्शन त्याच्यामध्ये क्वेश्चन पेज नंबर 112, क्वेश्चन नंबर 23 तो तुम्हाला करायचा आहे. तर 2 स्टार्स इमिट मॅक्सिमम रेडिएशन ॲट वेवलेंथ, दोघांच्या वेवलेंथ दिल्यात त्यांनी. लॅम्बडा मॅक्स 1 फर्स्ट केसमधला तो दिला आहे 3600 अँगस्ट्रॉंग. लॅम्बडा मॅक्स इन सेकंड केस दिला आहे दॅट इज 4800 अँगस्ट्रॉंग. रेशो ऑफ देअर टेम्परेचर, मग टेम्परेचरचा रेशो विचारला आपल्याला T1/T2 काय असेल. तर बच्चा पार्टी कीप इन माइंड लॅम्बडा आणि टेम्परेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे बरं का एकमेकांना. सो त्या पद्धतीने व्हॅल्यू टाका, जमेल तुम्हाला. ओके. आणि त्या दिवशी एक क्वेश्चन नंबर 26 पण दिला होता का होमवर्कला MCQ मधला. क्वेश्चन नंबर 26 सोडवता आला का तुम्हाला पण तो? सोडवता आलं का? हे बघा तिथं दिलं होतं असं, टेम्परेचर ऑफ द बॉडी इज इन्क्रीज बाय 50%. बच्चा पार्टी माझे कॅल्क्युलेशन्स बघा. टेम्परेचर ऑफ द बॉडी इज इन्क्रीज बाय 50%. म्हणजे काय करतात, इनिशियल टेम्परेचर काहीतरी असेल ना तुमच्या बॉडीकडे, मग T1ला काय म्हणायचं, इनिशियल टेम्परेचर. ठीक आहे. आणि T2 काय असेल आता तुमचं फायनल टेम्परेचर. कळतंय. सो ते म्हणतायत की बॉडीचं सपोज टेम्परेचर होतं T1, त्याच्यामध्ये कितीने वाढ झाली, 50%. म्हणजे आधीच्या व्हॅल्यूमध्ये तुम्हाला काहीतरी वाढ करून घ्यायची असते, समजून घ्या. सो मग फायनल व्हॅल्यू बघा T1च्या टर्म्समध्ये लिहायचं. T1 ज्यावेळेस 50% असं लिहितात तर डिवाइड इट बाय 100, 50/100 ऑफ T1. बरेच मुलं काय करतात की हा T1 घ्यायचाच फॅक्टर विसरतात. म्हणजे इनिशियल व्हॅल्यूमध्ये 50%ची वाढ झालेली असते. सो व्हॅल्यू लिहिताना कधी पण अशीच लिहायची. बरं, आता क्रॉस मल्टिप्लाय करा. 100 T1 प्लस 50 T1 डिवायडेड बाय काय 100. सो 100 प्लस 50 किती झालं, 150 T1 अपॉन 100 T2. ठीक आहे. मग 50 त्रिक 150, 50 दुने 100 बरोबर. सो देयरफॉर बोलो T2 इज इक्वल्स टू क्या बना 3/2 टाइम्स T1. ही झाली माझी टेम्परेचरचं रिलेशन. एम आय करेक्ट. हे फायनल टेम्परेचर 3/2 टाइम्स T1 आहे. बरं, त्यांनी विचारलंय तुम्हाला अमाऊंट ऑफ रेडिएशन इमिटेड बाय द बॉडी इन्क्रीजेस बाय. आता मी ज्यावेळेस ॲन्सरकडे पाहतो ना बच्चा पार्टी, तर ॲन्सर आहे ना ॲन्सर, तर ॲन्सर पण पर्सेंटेजमध्ये ऑप्शन असे आहेत. हे बघा 50%, दुसरं दिलंय 100% ऑप्शन बरं का, तिसरं दिलंय 225% आणि चौथं दिलंय 500% असं दिलंय त्यांनी. तर बच्चा पार्टी ॲन्सर काढताना कधी पण लक्षात ठेवायचं. आता माझ्याकडे फॉर्म्युला इमिसिव्ह पॉवरचा. आता बरेच जण शनिवारच्या सेशनला ॲबसेंट होते, तर त्यांच्यासाठी सांगतो की ज्यावेळेस असं पर्सेंटेजमध्ये ॲन्सर येतं, हे एकतर पर्सेंटेज इन्क्रीज असतं किंवा पर्सेंटेज डिक्रीज असतं. आणि हमेशा लक्षात घ्या, 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्यासाठी 3 फॉर्म्युले सांगतो. चेंज कशाला म्हणतात, व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस चेंज होतो ना, तर तुम्ही असं म्हणतात फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू, ह्या दोघांचा जर डिफरन्स घेतला तर तुम्हाला येतो चेंज इन व्हॅल्यू. पहिलं लक्षात ठेवायचं. दुसरं रिलेटिव्ह चेंज इन व्हॅल्यू म्हणतात, रिलेटिव्ह. ठीक आहे. किंवा त्याला फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू पण म्हणतात. रिलेटिव्ह किंवा काय फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू. फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू. तो फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू असं लिहितात, फायनल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू अपॉन परत इनिशियल व्हॅल्यू, याला म्हणतात फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू. आणि तिसरं पर्सेंटेज चेंज इन व्हॅल्यू. पर्सेंटेज चेंज इन व्हॅल्यू. बच्चा पार्टी कुठल्याही फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्यावेळेस असे चेंजेस येतात, तर हीच व्हॅल्यू जी आहे रिलेटिव्ह किंवा फ्रॅक्शनल चेंज व्हॅल्यू, याला 100ने मल्टिप्लाय करा फक्त. सो आय वुड लाईक टू राईट डाऊन रिलेटिव्ह चेंज इन व्हॅल्यू. ठीक आहे. रिलेटिव्ह किंवा काय म्हटलं तर आपण फ्रॅक्शनल चेंज इन व्हॅल्यू, तिला कशाने मल्टिप्लाय करा फक्त 100ने. झालं तुमचं आन्सर पर्सेंटेजमध्ये. मग बच्चा पार्टी आता
हे 3 फॉर्म्युले डायरेक्ट तोंडपट झाले पाहिजे, काहीच त्याच्यात रॉकेट सायन्स नाही आहे. ठीक आहे. तर पण त्यांचे शब्द बदललेत. रिलेटिव्ह, पर्सेंटेज, स्टार्टिंगला फक्त नॉर्मल चेंज होता. लॉजिक समजतंय सर्वांना? ठीक आहे. तर मग मी आता पुढे घेऊन जातो ह्या न्यूमेरिकलला. तर आपल्याला इमिसिव्ह पॉवर, वी हैव इमिसिव पावर ऐसा लिखा है, इमिसिव पावर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर ऑफ टेम्परेचर. तो मैं ऐसा लिखूंगा इसको, परसेंटेज चेंज मतलब कैसा, फिर बोलो कैसे लिखूंगा. तो इमिसिव पावर, हाँ, सेकंड केस मधला मायनस इमिसिव पावर फर्स्ट केस मधला होल डिवायडेड बाय इमिसिव पावर इन फर्स्ट केस. भला कसं लिहिणार मग मी याला? काय म्हणणार? E2 म्हणजे कोण आहे माझ्यासाठी? फायनल व्हॅल्यू. दिस इज इनिशियल वैल्यू डिवाइडेड बाय इनिशियल वैल्यू. लॉजिक समझ में आया? और ये इसको किससे मल्टीप्लाई करूंगा? 100 से. तो ये बन गया परसेंटेज में. तो ही जी वैल्यू झाली ही काय आली मग आपल्यासाठी? परसेंटेज. सो मैं यहाँ पे लिखता हूँ, फिर क्या लिखूंगा? परसेंटेज चेंज इन, बोलो, परसेंटेज चेंज इन विच वैल्यू? इमिसिव पॉवर. लॉजिक समजलं सर्वांना? बरं, आता बच्चा पार्टी याच्या पुढची एक छोटीशी ट्रिक आहे. काय ट्रिक आहे हे बघा. कॉम्प्लिकेशन्स करायचे नाही. E2 बाय E1 डिनॉमिनेटर सेपरेट करून घेतला, मायनस E1 बाय E1. E1 बाय E1 काय बनून जाईल सांगा? तसं पाहायला गेलं तर हा 1 बनून जाईल, एकमेकांना कॅन्सल होतील. मग राहिलं कोण? तर E2 बाय E1, हा बोलो, E2 बाय E1 मायनस इंटू -100 इंटू 100%. E2 बाय E1 -1 इंटू 100%. तो बच्चा पार्टी इमिसिव पॉवर आणि टेम्परेचरचं रिलेशन कसं आहे पूजा? इमिसिव पावर और टेम्परेचर का रिलेशन फोर्थ पावर है. तो मैं लिखूंगा यहाँ पे टेम्परेचर इन सेकेंड केस टू द टेम्परेचर इन फर्स्ट केस ऑफ फोर्थ पावर -1. आई बात समझ में? इंटू 100%. यहाँ पे लिखता हूँ सिंस इमिसिव पावर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पावर. तो बच्चा पार्टी T2 बाई T1 का वैल्यू कितना है? T2 बाई T1, ये देखो यहाँ पे T2 बाई T1 आपने सॉल्व किया था. T2 बाई T1 कितना था? 4, बराबर. सॉरी 3/2. सो T2 बाई T1 इज 3/2, त्याचा 4 पावर -1. ये कितना बनेगा फिर बोलो? बोलो चलो जल्दी. 3/2 म्हणजे किती आली व्हॅल्यू? त्याचा फोर्थ पावर. 3/2 इज 81/16 -1 टाइम्स 100%. सो करो सॉल्व फिर. क्रॉस मल्टिप्लाय 81 - 16 किंवा 81ला 16ने भाग द्या. किती आलं हे? ऑलमोस्ट 16/85 का? 5 पॉइंट समथिंग कितना आहे का हे? सो म्हणजे याने भाग देऊन बघा. 81ला 16ने भाग द्या. ऑलमोस्ट 5 पॉइंट किती? 06 0 066 066. ठीक आहे. मायनस नाही, मग 16.2 येत आहे. 5 पॉइंट काय? सांगा. 81ला 5ने भाग दिला 16ने. 5.06. 5.06. ओके, लिखा फिर मैंने. और उसमें से 1 चला गया तो ये कितना बनेगा? 4.06 बराबर इंटू 100%. तो ये कितना आया? 406%. आए का वैल्यू बघा. परसेंटेज चेंज इन इमिसिव पावर. लॉजिक कितने लोगों को समझ में आया? ऑप्शन आहेत का बघा. ऑप्शन आहे का? ऑप्शन. अरे यार, ऑप्शन तो नहीं है यहाँ पे. ठीक है, एकच मिनिट. 50, 100, 225, 500 असे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. मग त्याच्या जवळ एकच दिसतंय मला, 500. ठीक आहे. आता फोर्थ पावर आहे बरं का, फोर्थ पावर. सो त्याच्यामुळे आपण एकदम ॲक्युरेट आन्सर काढले. आपली व्हॅल्यू काय गलत नाही आहे. आपण व्हॅल्यू ज्या काढल्यात त्या एकदम प्रॉपर काढल्यात, लॉजिकनुसार काढलेल्या आहेत. त्याच्यामुळे
त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आपलं आन्सर बरोबर आहे, त्यांचं ऑप्शन नसलं तरी चालेल. ठीक है. सो यू हैव टू गो इन दिस वे. ठीक है बच्चा पार्टी लोग, चलेगा? यहाँ तक चीजें क्लियर फिर सभी को? सर्वना से कळतंय का? यस. आदित्य, देन मंजिरी, स्नेहा, अमृता, अंजली, स्नेहा उदावन, साक्षी गिरवले, गणेश दगडे, अक्षता निपुंगे, सिद्धी शिंदे, मानसी वाघ, मसिरा. यस. जागे आहात ना सर्वजण? झोपले नाही ना? नक्की ना? ओके. यस, गुड. सो बच्चा पार्टी, दॅट्स इट. तर म्हणजे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस आपण संपवलाय. तर आता आपण उडी मारणार आहोत थर्मोडायनॅमिक्समध्ये. मग थर्मोडायनॅमिक्स पण सोपा आहे चॅप्टर. ज्याला कायनेटिक थेरी ऑफ गॅसेसमधलं कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस जमलंय तर त्याला थर्मोडायनॅमिक्स पण जमून जाईल. त्यामुळे थर्मोडायनॅमिक्स हे कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस त्याला समजलं आहे, त्याला थर्मोडायनॅमिक्स समजायला सोपं जाईल. तर मी थर्मोडायनॅमिक्समध्ये जास्त काही विद्यार्थ्यांना वेगळं घेत नसतो. सिम्पल बेसिक फंडामेंटल सांगत असतो आणि डायरेक्ट न्यूमेरिकल्सला हात घालत असतो. तर माझ्या गोष्टी ठरलेल्या आहेत की मी म्हणजे डायरेक्ट चार्ट बनवून देत असतो मुलांना की तुम्ही ज्या सगळ्या प्रोसेसेस आपल्या 4च या प्रोसेसेस आहेत, त्या 4 प्रोसेसेस नीट केल्या की तुमच्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. आणि त्या 4 प्रोसेसेस कशा आहेत, त्यांचे न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे, तर ते मला घ्यायला आवडतात. ठीक आहे. सो मी काय जास्त फापट पसारा थर्मोडायनॅमिक्समध्ये शिकवत नसतो, पण जे काही आपण कम्पॅरिझनमध्ये घेणार आहे तेवढंच फक्त मी जास्त चांगलं करायला लावत असतो विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तो लेट्स स्टार्ट विथ थर्मोडायनॅमिक्स देन. तर मग मी आजच्याच पार्टमध्ये त्याला ॲड करतो वाटल्यास थर्मोडायनॅमिक्सला. ओके. सो जेवढं घेतलंय मी त्या चॅप्टरमध्ये तेवढं करा. एखाद दुसरं न्यूमेरिकल मी स्किप करण्यामागे माझा काही उद्देश आहे. तर पण आता तुमचे याचे मॉड्यूल्स पण अवेलेबल झालेले आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे. काही मुलांना दिले पण मी. तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधनं लेवल 1चे MCQ सोडवायला सुरुवात करायची, जी तुम्हाला संडेच्या एक्झामला कामाला येईल. आणि जी लोकांनी पहिलं मॉड्यूल घेतलं आहे, दुसरं मॉड्यूल त्यांचं घेणं बाकी आहे, तर मग ज्यांना शक्य झालं नव्हतं मागच्या वेळेस तर त्यांना आम्ही पोस्ट आणि कुरिअर पण केलं होतं. तर मग सेकंड मॉड्यूलचे जे बुक्स आहेत, तर जर जमलं तर क्लासवर या आणि शक्य नसेल तर तुम्ही सांगा, त्याचं कुरिअर पण केलं जाईल. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या पिनकोडच्या ॲड्रेसवर. तर सेकंड मॉड्यूल तुम्हाला म्हणजे लगेच सुरू आम्ही करत नाही आहे, पण तुम्ही त्याचं अभ्यासाला सुरुवात करू शकतात. लाईक त्याचे MCQs क्वेश्चन्स अभ्यासायला सुरुवात करू शकता. लेवल 1, लेवल 2 तुम्हाला जसं जमेल तसं. ठीक आहे. तर लेवल 1 तुमची प्रॅक्टिससाठी राहील आणि ती संडेच्या एक्झामला तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायला कामं येईल. तर यस बच्चा पार्टी, लेट्स बिगिन विथ थर्मोडायनॅमिक्स न्यू चॅप्टर अँड दिस इज चॅप्टर नंबर 4. बच्चा पार्टी लोक, तुमची अजून 12वी पण सुरू झाली नसेल आणि इकडे आपलं म्हणजे कॉलेजमध्ये 12वीसुद्धा सुरू झाली नसेल आणि इथं आपण डायरेक्ट 4थ्या चॅप्टरवर आहे. आपले टोटल 16 चॅप्टर आहेत. 16 चॅप्टरपैकी 3 चॅप्टर आपण कंप्लीट केलेत आणि तुम्हाला म्हटलं होतं इथून पुढे आपल्या गोष्टी आता स्पीडअप होतील बच्चा पार्टी. तर आपलं काम काय आहे, पहिल्या 6 महिन्यात आपल्याला बोर्डचा सिलेबस पूर्ण संपवायचा आहे. पुढच्या 6 महिन्यात बोर्डचा सिलेबस संपवून परत पुढच्या 6 महिन्यात CET, त्यानंतर तुमचं JEE कॉर्नरचे काही क्वेश्चन्स जे विद्यार्थी चांगलं करता येते त्यांच्यासाठी, नीट लेवलचे काही क्वेश्चन्स त्याच्यात कवर करून घ्यायचे. ठीक आहे. आणि हे 6+6 12 महिने म्हणजे 15 जानेवारीपर्यंत आपल्याला कवर करून घ्यायचं आहे. मग बोर्डाचा एकदा अभ्यासक्रम झाला की CET शिकवताना परत याचे फॉर्म्युलेचे त्याचे रिव्हिजन होणार आहे. समजून घ्या, कन्सेप्ट परत ऐकायला मिळतील. म्हणजे हे दुसऱ्यांदा तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे 12वी तुम्हाला डबल रिपीटमध्ये ऐकायला मिळणार आहे. आणि तुमचं कॉलेजमध्ये जर चाललं असेल तर कॉलेजमध्ये पण बच्चा पार्टी. ठीक आहे, कॉलेजमध्ये जाऊन जास्त वेळ तुमचा घालवू नका. आता तुम्ही दांड्या मारायला सुरुवात करा, कारण सेल्फ स्टडीला वेळ द्या. जर तुम्ही सेल्फ स्टडी केलं नाही तर नुकसान तुमचं आहे. कारण रोज संडेला
सॉरी रोज जे शिकवलं गेलं आहे त्याचं रिव्हिजन आणि प्रॅक्टिस झालीच पाहिजे. आपण काल रात्री काय जेवलो होतो ते लवकर आपल्याला आठवत नाही, तर मग वर्षभराचं शिकवलेलं सिलेबस काय लक्षात राहणार आहे. सो त्याच्यामुळे रिव्हिजन प्रॅक्टिस नोट्स ज्या त्या दिवशी जो तो होमवर्क कंप्लीट झालाच पाहिजे. तुम्ही खूप आळस करतायत, तुम्हाला सांगितलं तुमच्या पालकांना फोन करून सांगणार आहे कुणाकुणाचे होमवर्क आलेले नाही आहे. तुमचे पालक तुमच्यासाठी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतायत ते, सो ती वाया घालवू नका. क्वालिटी कोचिंग तुमच्या हाती देता येते, सो त्याचा फायदा घ्या, हे मला सांगायचं आहे. बरं बच्चा पार्टी, आता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी माहिती आहे सर्वांना. व्हॉट इज पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी हे काय आहे? तर आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन आहे. म्हणजे गॅसेस कुठल्या स्टेटमध्ये हे सांगण्यासाठी ह्या टर्मचा उपयोग करतात. मग बच्चा पार्टी, थर्मोडायनॅमिक स्टेट कुठल्याही प्रोसेसची, थर्मोडायनॅमिक स्टेट प्रोसेस बरं का, आता मी प्रोसेस म्हणतो, इथं शब्द प्रोसेस असेल माझा, तर कुठलीही प्रोसेस, कुठलीही प्रक्रिया, कुठलीही क्रिया, ठीक आहे, तर ती प्रक्रिया ज्या व्हेरिएबल्सने रिप्रेझेंट करतात त्या व्हेरिएबल्सला म्हणतात थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. ठीक आहे, त्यांना थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स म्हणतात. आणि त्या थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्समध्ये येतो प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, देन आर इज गॅस कॉन्स्टंट, आणि त्यानंतर टेम्परेचर. आता तसं पाहायला गेलं तर आर हा कॉन्स्टंट आहे, हा सगळ्यांसाठी कॉन्स्टंट आहे, हा काय मेन्शन करत नाही कुठलीही व्हेरिएबल. पण प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स आणि टेम्परेचर प्रत्येक गॅसचं वेगळं असू शकतं. सो त्याच्यामुळे ह्या 4 व्हेरिएबल्स कोण बघा, प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स अँड टेम्परेचर, हे 4 व्हेरिएबल्स वापरले जातात कुठलीही थर्मोडायनॅमिकची प्रोसेस किंवा त्याची स्टेट रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणून यांना थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल म्हणतात, एक्सेप्ट आर. बरं का, आर इज कॉन्स्टंट, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. सो बच्चा पार्टी, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. त्यानंतर काही टर्म शिकवल्या होत्या मी तुम्हाला. CP आठवते का? CP इज हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट प्रेशर पर युनिट. हां, पर युनिट सांगा, नंबर ऑफ मोल्स इंटू चेंज इन टेम्परेचर. हा ओम बोला, ओम पालवे बोला. सर चुकून झालं ते. बर ठीक है. CP इज इक्वल्स टू, ये लिखा प्रोसेस. उसके बाद CV इज व्हाट? स्पेसिफिक हीट कैपेसिटी एट कांस्टेंट वॉल्यूम एंड विच इज गिवन बाय द फॉर्मूला हीट सप्लाइड एट कांस्टेंट वॉल्यूम पर यूनिट नंबर ऑफ मोल पर यूनिट चेंज इन टेम्परेचर, जिसको आपण चेंज इन इंटरनल एनर्जी पण म्हटलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक है, डेल्टा क्यू फॉर एनी गॅस supplied at constant volume is always equal to delta U. And what is delta U? कोई बताएगा मुझे what is delta U? कौन सी एनर्जी होती है? आठवता है क्या शब्द? टोटल इंटरनल एनर्जी. हाँ, टोटल इंटरनल एनर्जी था भाई. ठीक है, ऑफ गॅसेस. तर हे पण आपण घेतलं होतं CPCB मागच्या क्लासमध्ये, त्या गोष्टी घेतल्यात. बरं, त्याच्यानंतर आपण एक टर्म जी तिथं नव्हती सांगितली ती इथं सांगतो आता. गॅमा इज इक्वल्स टू CP बाय CV. सो ह्या मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा रेशो पहिल्याला म्हणतात मोलार स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. स्पेसिफिक हीट कैपेसिटी एट कांस्टेंट प्रेशर. और दूसरे को बोला जाता है मोलर स्पेसिफिक हीट कैपेसिटी एट कांस्टेंट, बोलो दूसरा बोलो, वॉल्यूम. या स्पेसिफिक हीट कैपेसिटी एट कांस्टेंट वॉल्यूम. ठीक आहे, सेम स्टेटमेंट, फक्त शेवटी लिहायचं वॉल्यूम. सो त्याला म्हणतात गॅमा. मग हा गॅमा कोण आहे? गॅमा बरं का, गामा नाही, गॅमा. सो गॅमा इज, बघा लिहिताना कसा लिहिलाय मी, त्याला असं V सारखा काढलाय आणि वरती जाऊन त्याला असं P काढलाय. सो गॅमा इज इक्वल्स टू, इसको बोला जाता है ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट म्हणतात त्याला, ॲडियाबॅटिक इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट. आता ते काय ते पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला, इलॅस्टिसिटी कॉन्स्टंट. ठीक आहे. सो आपल्याला काही 4 प्रोसेसेस शिकायच्या आहेत. आणि हाँ, आपल्याला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकायचा आहे. थर्मोडायनामिक चैप्टर है और लॉ नहीं सीखने का, ऐसा थोड़ी होगा भाई. सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सो काय लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? ठीक है.
सो लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स है अपना डेल्टा क्यू हीट सप्लाइड टू एनी सिस्टीम इज गिवन बाय द फॉर्म्युला इंक्रीजिंग इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. याच्यासाठी मी एक सोपं उदाहरण दिलं होतं. काय दिलं होतं आठवतंय का रे बाबा? प्रेशर कुकर किती जणांना आठवतंय? प्रेशर कुकर विथ शिट्टी, प्रेशर कुकर विदाउट शिट्टी. मागच्या चॅप्टरमध्ये दिलं होतं मी, आठवतंय का? हां, मग बघा तुम्हाला हसू येत असेल आता त्या पॉईंटचं, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता ह्या प्रोसेसेस म्हटलं ना, तुम्हाला लगेच प्रेशर कुकर आठवेल विथ शिट्टी, विदाउट शिट्टी. ठीक आहे. आणि तिथं तुम्हाला थर्मोडायनॅमिक्सचा लॉ अप्लाय करता येईल. सो ह्या प्रेशर कुकरमध्ये गॅस आहे सपोज, त्याला तुम्ही खालून काय केलं आहे? हीट सप्लाय केली. आता ही जी हीट सप्लाय झाली ही कशी झाली? ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम की कॉन्स्टंट प्रेशर? पहिल्या केसमध्ये सांगा. प्रेशर. पहिल्या केसमध्ये प्रेशर Constant. कुकरला शिट्टी नाहीये, Constant pressure. शिट्टी नाहीये, शिट्टी. पहिल्या केसमध्ये कुकरला शिट्टी नाहीये. बघा काय घडेल मग. At constant volume. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. किसने बताया? आन्सर कोणी सांगितलं? सिद्धी. गीते. और बापरे, आपली पीटी उषा. गीते कोणाचं आहे? सिद्धी नावाने कोणाचं जॉईन झाले? सर मी पण सांगितलं. बरं ठीक आहे, छान, अभिनंदन. तुम्ही सांगितलं, खूप मोठं तुमचं अभिनंदन. करावं तेवढं कौतुक तुमचं कमीच आहे. मज्जा पार्टी. हे बघा, आपली कॉम्पिटिशन एकमेकांशी नाही आहे, आपली कॉम्पिटिशन स्वतःशी आहे. सो त्याच्यामुळे लक्ष देत आहे तुम्ही, मला आनंद आहे. तुम्ही उत्तर देताय त्याच्यातही आनंद आहे. पण हां, एखाद्याला रिकग्नाइज नाही केलं किंवा त्याला ॲप्रिशिएट नाही केलं म्हणून हे करायचं नाही. काय नाराज व्हायचं नाही, आपलं काम करत राहायचं. ठीक आहे. आता ऑनलाईन आहे, व्हर्च्युअल क्लासमध्ये लगेच कळत नाही, सगळ्यांचं कळत नाही नाव कोणाचं घ्यायचं आहे कोणाचं नाही. तर त्याच्यामुळे ठीक आहे, इट्स ओके की तुम्ही स्वतःहून सांगितलं, मी पण सांगितलं, इट्स ओके. बट कीप इन माइंड, आपल्याला समजलं आहे ना, इट्स ओके. त्याचं उत्तर दिलंच गेलं पाहिजे असंही काही नाही आहे, आणि त्याला ॲप्रिशिएशन मिळालंच पाहिजे असं नाही. आता आपण लहान नाही राहिलो. ठीक आहे. सो कीप इन माइंड की आता फक्त प्रामाणिकपणे कष्ट घ्यायचे. हां, कन्सेप्ट समजलाय का? समजतोय सर. ओके, इट्स ओके. सो हीट सप्लाय डॅट बोलो. पहिल्या केसमध्ये प्रेशर कुकर विदाउट शिट्टी. अरे प्रेशर कुकर विदाउट शिट्टी म्हटल्यानंतर बघा, हे याच्यातून हवा बाहेर जायला चान्सच नाही, सगळीकडून क्लोज करून टाकलं गेला. कळतंय का? मग क्लोज कंटेनर म्हटलं ना, क्लोज कंटेनर की लक्षात ठेवायचं, व्हॉल्यूम वाढायला चान्सच नाही आहे, एक्सपांड व्हायला चान्सच नाही आहे क्लोज कंटेनर. तो इसको क्या बोलोगे? कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आई बात समझ में? अँड सेकंड केसमध्ये हे व्हॉल्यूम एक्सपांड होऊ शकतं शिट्टीवरती उचलले की गॅस रिलीज, बरोबर की नाही? मग इस केस को बोलने का कांस्टेंट प्रेशर, हीट सप्लाइड एट कांस्टेंट प्रेशर. ठीक है. सो यहाँ से हीट जो सप्लाई किया, दिस इज सप्लाइड एट कांस्टेंट प्रेशर. यहाँ पे हीट जो सप्लाई किया वो एट कांस्टेंट वॉल्यूम सप्लाई किया. लॉजिक समझ में आया? ठीक है. सो पहिल्या केसमध्ये डायरेक्ट असं लिहितात, डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू, हीट सप्लाइड एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं वर्क डनच होणार नाही. हे आपलं जे कुकर आहे ना, हे डायरेक्ट ब्लास्ट होईल, पण यातनं काय गॅस बाहेर पडणार नाही. आणि तुम्ही तर खालून हीट देता येत आहे, हीट दिली की गॅसची कायनेटिक एनर्जी वाढते. कायनेटिक एनर्जी वाढली की त्याची प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्यूल वाढतो. कारण मागच्या चॅप्टरमध्ये आपण प्रेशर बघितलं आहे, आणि प्रेशर वाढला की फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया वाढला आणि याला ब्लास्ट करून टाकेल. तुमच्या घरात कधी कुकर फुटलाय का? कुणाच्या घरात फुटला असेल तर ते शिट्टी त्याची खराब झालेली असेल, त्याच्यामुळे शिट्टी उचलली नसेल. आणि शिट्टी उचलली नाही तर मग आता आपल्या घरात मोस्टली असे कुकर आहेत की ज्यांच्या शिट्टी खराब झालेली आहे, पण आपण डायरेक्ट लाटण्याने उचलतो, सांडशीने उचलतो कुकरची शिट्टी. तुम्ही बघितले असेल. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, सिम्पल बट इफेक्टिव्ह टेक्निक. तर पहिल्या केसमध्ये वर्क डनच घडत नाही, म्हणून पहिल्या केसमध्ये वर्क डन 0 असतं कॉन्स्टंट व्हॉल्यूमच्या केसमध्ये, कारण व्हॉल्यूम चेंज होत नाही. वर्क डन इज गिवन बाय द फॉर्म्युला
प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, आणि चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो, कॉन्स्टंट. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हटल्यानंतर चेंज पण 0 आणि त्याच्यामुळे वर्क डन 0. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष सांगितली होती मी मागच्या चॅप्टरमध्ये. आणि ह्या केसमध्ये हे बघा मग डेल्टा क्यू एट कांस्टेंट वॉल्यूम इज रिटन एज डेल्टा यू, बराबर. और यहाँ पे डेल्टा क्यू एट कांस्टेंट प्रेशर इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ठीक है, ऐसा दिया जाता है, यहाँ पे होता है, लागू होता है. ठीक है, ॲप्लिकेबल. आणि मग मी काहीतरी रिलेशन दिलं होतं मागच्या वेळेस, आठवत आहे का? ह्या डेल्टा यू ला कशाने रिप्लेस केलं होतं आपण? सांगा बरं पटकन. डेल्टा क्यू ॲट कॉन्स्टंट प्रेशर, डेल्टा यू इज रिप्लेस्ड ॲज, इथं दिलंय आता, डेल्टा क्यू हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्लस डेल्टा डब्ल्यू, बरोबर. आणि मग आपण याला रिप्लेस केलं होतं बच्चा पार्टी, जसं मागे केलंय बघा, एन इंटू सी पी इंटू डेल्टा टी विच इज इक्वल टू एन इंटू सी बी इंटू डेल्टा टी प्लस वर्क डनला रिप्लेस केलं होतं. इकडे लिहितो वाटल्यास मी स्टेप, हे बघा, एन टाइम्स सी पी इंटू डेल्टा टी प्लस इक्वल टू एन टाइम्स सी बी इंटू डेल्टा टी प्लस वर्क डन इज एन आर डेल्टा टी, असे लिहितात वर्क डनला. मग दोन्ही बाजूनी एन आणि डेल्टा टी कॉमन निघला होता, सी पी इज इक्वल्स टू असं राहिलं होतं सी वी प्लस आर. याद है बच्चा पार्टी? और अपन ने ये सी वी को लेफ्ट साइड लिया तो वी गॉट द रिलेशन सी पी मायनस सी वी इज इक्वल्स टू आर. ठीक आहे. सो मागच्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला गोष्टी लागत होत्या त्या गोष्टी आपण बऱ्यापैकी इथं आता कवर केल्यात. आणि मग उद्या आपण डायरेक्ट प्रोसेसेसला सुरुवात करू. प्रोसेसेस मी डायरेक्ट कंपॅरिझनमध्ये देत असतो, पण त्या प्रोसेसेस सुरू करण्यापूर्वी मी आज ग्रुपवर तुम्हाला 4ही प्रोसेसेस पाठवणार आहे. एकच शीट आहे, एकच शीट बच्चा पार्टी, तेवढंच शीटमध्ये पूर्ण चॅप्टर कवर होतो. आणि उद्या मी ते शीट इथं ओपन करणार आहे, ते एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही उद्याचं सेशन सुरू करण्यापूर्वी ते शीट मला ड्रॉ केलेलं पाहिजे. ठीक आहे. सो बच्चा पार्टी, मी हमेशा शॉर्ट बट स्वीट शिकवतो, निबंध लिहायला मला आवडत नाही. आणि आता तुम्ही फिजिक्सच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर तुम्ही पण आता निबंधापासून दूर जायचा, टेक्निकली करेक्ट लिहायचं, शॉर्ट बट स्वीट लिहायचा. आवडेल तुम्हाला तशा गोष्टी करायला? येस. ओके. सो 4ही प्रोसेसेसचं कंपॅरिझन मी दिलंय. मी उद्या ते शेअर करेल तुम्हाला 4ही प्रोसेस म्हणजे आज मी शेअर करतो ती PDF माझ्या मोबाईलमध्ये आहे. तर मोठा चार्ट बनवला तरी चालेल तुम्ही घरी. आणि तुम्हाला 2 पेजेस लागतील पाठपोट, म्हणून काय करायचं, आतलं पेज आणि बाहेरचं पेज असं पेज घ्या, दोन्ही सोबतचे पेज. एखादं पेज आता म्हणजे दोन्ही पेज समोर असले पाहिजे तुमच्या. वही उघडतो ना आपण त्यावेळेस डाव्या बाजूचं पेज आणि उजव्या बाजूचं पेज असं दोन्ही भरून काढा. किंवा डायरेक्ट एखादा चार्ट पेपर विकत घ्या 5-10 रुपयाचा आणि त्या चार्ट पेपरवर ते ड्रॉ करा, काय हरकत नाही. पण एकाच ठिकाणी तुमची नीटची परीक्षा असू देत, JEE असू देत, CET असू देत, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच ठिकाणी 4ही प्रोसेसेसचे मिळून जातील. आणि ह्या चॅप्टरमध्ये तेवढ्याच 4 प्रोसेसेस आहेत. एक तर आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस. ठीक आहे. मग मी प्रत्येकाचं कंपॅरिझन दिलं आहे, तेवढं करा. चालेल बच्चा पार्टी. मग उद्या आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूयात. तर थर्मोडायनॅमिक्स आपण स्टार्ट केलं आहे आज, त्याचं श्रीगणेश झालं आहे. ह्या आठवड्यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक्स पण संपवून टाकू. ठीक आहे. चालेल, थांबूयात. चलो, बाय बाय, गुड नाईट, शब्बा खैर.